तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, जे काही 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र केलेले आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे। याबद्दल जे आहे ते महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी थोड्या वेळाआधी आजच जे आहे ते अपडेट दिलेले आहे। समोरच्या बाजूला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आदित्य तटकरे त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर जे आहे ते पूर्ण अपडेट दिलेले आहे आणि पूर्ण एक आर्टिकल या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कोणत्या प्रकारे पडताळणी सुरू आहे आणि त्या बहिणींचे पैसे जे आहे ते सुरू राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, आपण पूर्ण ही अपडेट वाचूया, त्यानंतर मी तुम्हाला हे पूर्ण मॅटर क्लिअर करून सांगणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती। सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत। त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात की नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे। छाननीअंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे। छाननीअंती जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना यापुढेही लाभ पूर्ववत सुरू राहतील। तर बघा, आदित्यताई तटकरे यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींची जे 26 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांची फिजिकली पडताळणी सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका यांच्याकडून पडताळणी केली जात आहे, पण भरपूर ठिकाणी तक्रारी सुद्धा येत आहे की आमच्याकडे अंगणवाडी सेविका आल्या नाही, आमच्याकडे पडताळणी झाली नाही, किंवा आम्हाला पंचायत समिती कार्यालयातून कॉल आला नाही, किंवा आम्हाला अंगणवाडी सेविकांनी कॉल केला नाही, अशा प्रकारची सुद्धा चर्चा लाडक्या बहिणींमध्ये सुरू आहे। पण त्यांनी सांगितलं या ठिकाणी सूक्ष्म पद्धतीने पडताळणी सुरू आहे, एकदम बारीक पद्धतीने जी आहे ती चौकशी केली जात आहे की कोणत्या बहिणींच्या राशन कार्डवर किती अर्ज आहे, कोणत्या बहिणींचे अर्ज रद्द करायचे, कोणत्या बहिणींना पात्र ठेवायचं, त्याचप्रमाणे 4 चाकी कार आहे का, आणि सूक्ष्म पद्धतीचा अर्थ तोच आहे की 4 चाकी कार आहे का, इन्कम टॅक्स भरत आहे का, किंवा पात्र असाल तुम्ही तर तुमच्या कुटुंबामध्ये एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का, या सर्व गोष्टींवर सूक्ष्म पद्धतीने या 26 लाख बहिणींची पडताळणी केली जात आहे। आणि ही पडताळणी झाल्यानंतर जे काही पैसे आहे तुमचे जून आणि जुलै महिन्याचे जे काही पैसे थांबलेले आहे, आता ऑगस्ट महिन्याचं सुद्धा वितरण सुरू होणार आहे। पण ही पडताळणी झाल्यानंतर ज्या बहिणी पडताळणीमधून पात्र निघतील, ज्या बहिणी पात्र होतील त्या बहिणींना पूर्ण पैसे त्यांचे मिळणार असं त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे। आणि त्यांची योजना पूर्ववत प्रत्येक महिन्यासाठी जे आहे ते समोर सुरू राहणार अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। पण त्यांनी ऑगस्ट महिन्याचं वितरण कधी होणार याबद्दल अजून अपडेट दिलेली नाही, पण त्यांची अपडेट 100% या फेसबुक पेजवर येणार आहे। लगेचच आज उद्या 1-2 दिवसामध्ये त्यांची अपडेट 100% येईल, कारण त्यांची अपडेट जी आहे ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। पडताळणी सुरू आहे, चौकशी सुरू आहे, तुम्ही काळजी करू नका। जे काही पडताळणी चौकशी पूर्ण झाल्यानंतर लाडक्या बहिणींना जे आहे, जे पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी अपडेट त्यांनी दिलेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये